भाजप सेनेची युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली। मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्याने रिपाईचे महत्त्व कमी झाले आहे। रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही। एखादा मंत्री रिपाईचा असायला होता अशी नाराजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली। 28 मे रोजी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी यवतमाळात आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते। ते म्हणाले, महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी साथ दिली म्हणूनच मी आज दिल्लीत पोहोचू शकलो। त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनाही सत्तेत वाटा मिळाला पाहिजे। MLC सह काही महामंडळाचीही आम्ही मागणी केली आहे। शिवाय DPTC जिल्हा तालुका सीमेवरही आमच्या कार्यकर्त्यांना जागा मिळाली पाहिजे। राज्यात हिंदू मुस्लिम रोजच भांडतात अशी काही स्थिती नाही। ईदच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी किरकोळ वाद झाले असतील, पण त्यामुळे पूर्ण समाजाला बदनाम करणे योग्य नाही। विशेषतः सत्तेत असलेल्या मंत्र्यांनी वादग्रस्त विधाने करू नये। त्याचवेळी समान नागरी कायदाही झाला पाहिजे। मुस्लिमांनी लोकसंख्या नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणावर बोलताना आठवले म्हणाले, सर्वांनाच न्याय मिळाला पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचे अधिकार राज्याकडे दिले असून राज्य सरकारने त्यासाठी समिती नेमली आहे। मात्र 59 जातींचे उपवर्गीकरण होणार तरी कसे, हा खरा प्रश्न आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे। जनता पार्टी असा कुठलाही पक्ष नाही, ते केवळ सोशल मीडिया आहे। असा तथाकथित पार्टीमुळे मोदींना कुठलाही धोका नाही। उलट पुढच्या वेळी राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता म्हणूनही असतील की नाही हा प्रश्न आहे। खरे म्हणजे काँग्रेस हा जातीत फूट पाडणारा पक्ष आहे। डिवाइड अँड रूल हीच त्या पक्षाची नीती आहे। केवळ गांधी टोपी घातल्याने गांधीवादी होता येत नाही, अशी टीका रामदास आठवले यांनी केली। या पत्रपरिषदेला RPIचे मोहन भोयर, राजन वाघमारे आदी जण उपस्थित होते। पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी रवाना झाले। RPIचे पदाधिकारी महेंद्र वानकर यांच्या आईचे नुकतेच निधन झाले। महायुती झाली त्यावेळेला भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI अशी महायुती झाली होती। पूर्वी शिवसेना भाजप शिवसेनेची ताकद मोठी होती। 70% शिवसेना आणि 30% BJP असं होतं। 2014 पासून हे झालं की 80% झाली BJP आणि 20% किंवा 20-25% राहिली ती शिवसेना राहिली, म्हणजे गोळी त्यांची ताकद। मग ज्यावेळेला माननीय बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका त्यांनी मांडली आणि RPI ज्यावेळेला त्यांच्यासोबत गेला त्यावेळेला युतीची महायुती असा शब्द तयार करण्यात आला। पण आता एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे महायुतीमध्ये आल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचं महत्व कमी झालेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा सहभाग मिळत नाही। एकतर एखादा मंत्री आमचा असायला पाहिजे होता। आता आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत, कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली पाहिजे। आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेची तयारी केली पाहिजे। तर हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभा राहत नाही आहे, म्हणजे पॉलिटिकल आम्ही सुद्धा आमच्या जागा त्यांनी दिल्या नाही। तर काही जागा आम्ही आमच्या बळावर कशा निवडून आणायच्या, कशा दुसऱ्या जातीला आपण आमच्या सोबत आणायचं, मराठा, कुणबी, माळी, मुस्लिम आहेत यांना आपल्या सोबत आणलं पाहिजे। म्हणून एक आम्हाला सत्तेमध्ये सहभाग मिळण्यामध्ये या काही टक्के आमच्या अडचणी आहे आणि मित्र पक्षाकडून BJP कडून आम्हाला आता एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादीत म्हणणं असं आहे की आम्ही कोट्यामध्ये आहोत, आम्हाला काही मिळायचं आहे उद्या सत्तेचं महामंडळ किंवा काय MLC, तर BJPच्या कोट्यातून ती मिळाली पाहिजे। त्याप्रमाणे आमचा प्रयत्न आहे। ते आम्हाला एकतर देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि एक MLC आम्हाला नक्की मिळेल अशी अपेक्षा आहे आणि RPI एकदम अशा पद्धतीने अवॉइड करू नये असं आपली भूमिका आहे। त्यामुळे आपण सगळे पत्रकार आपण आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन।